भेट म्हणता येणार किंवा ती काही राजकीय ऑफर म्हणता येणार. राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही कधी झाली, इतकी ती गुप्त असते. खरं तर जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्य संमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो. प्युअरली नाट्य संमेलनाचा विषय होता. जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहित नाही, होईल की नाही त्यावेळेला तुम्हाला कधी कळणार. पण दादा खरं तर प्रणिती या खूप तडून तडफदार आहेत आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे, कारण 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. असे नेते आपल्याकडे प्रदेश अध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेसारख्या काही फॅमिलीज त्या महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडवलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणितीताई पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक. तर अशी सुसंस्कृत फॅमिली, अशा आक्रमक प्रणितीताई त्या भारतीय जनता पार्टी झाल्या तर आम्ही स्वागतच करू. पण अशी कुठलीही ऑफर ना बीजेपीने दिली, अशी कुठली इच्छा ना त्यांनी व्यक्त केली. मोदी साहेब सोलापूरला येणार आहेत, कशा पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तयारी दौरा कसा आणि रोड शो असणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष आहे. माननीय मोदीजी हे वेगवेगळ्या वेळेला सोलापूरला आले तर ते प्रत्येक वेळेला सोलापूरच्या सर्वसामान्य माणसाने उत्स्फूर्तपणे त्यांच्या सभांना उपस्थिती लावलेली आहे. आणि आता थोडं कार्यक्रमाचं ठिकाण दूर आहे, 12 किलोमीटर लांब आहे. जाण्या येण्याच्या सुविधा इतक्या अजून झाल्या नाही तिथे. तरीही पूर्ण जो मंडप आहे, 1 लाख संख्येचा मंडप जो आहे तो भरेल याचं कारण पूर्ण जिल्ह्याभरातून लोक उत्स्फूर्तपणे सकाळपासून येऊन आपापले सीट पकडले. तर आशिष देशमुख असं म्हणतात की काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आपण कशा पद्धतीने बघता यावेळी? सुशीलकुमार शिंदे देखील माजी मुख्यमंत्री. आशिष देशमुख असं म्हणाले ते पण माहिती नाही, कारण माझे राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळेजी सकाळपासून सोलापुरात होते, आम्ही एकत्र जातो पुण्याहून. तर आता गेल्यानंतर मी जरा मोकळा जातो. तर अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत, आशिष देशमुख असं म्हणाले, संजय राऊत तसं म्हणाले, असं मी आता थोडं शांतपणे बसून बघितल्यानंतरच तुम्हाला सांगू शकेल. आशिष देशमुखांना कोण विचारेल माझे कुठले 2 माजी मुख्यमंत्री असं विचारेन. पण त्या 2 माजी मुख्यमंत्र्यांमध्ये सुशीलकुमार शिंदे नक्कीच नाही. आता तरी असं वाटतंय की त्यांना एका दिवशी 3 कार्यक्रम वेगवेगळ्या राज्यात, पुढचा कार्यक्रम मला वाटतं त्यांचा बेंगलोर. बहुधा ह्या 15,000 घरांचं लोकार्पण त्यांचं खूप दिवस पेंडिंग होतं, कार्यक्रम पेंडिंग होता. तेवढ्या करून ते लगेच जातील असं माझं मत आहे. माझा प्रयत्न असा चाललाय की सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शनाला यावं, त्यातून एक छोटासा रोड शो करा. पण त्यांचं कार्यक्रमाचं ठिकाण जे आहे ते कुंभारी आहे, तिथे ते व्हेरीफाईड केले. तर तिथे उतरा, गावात या, पुन्हा तिथे जा. ते त्याच्या वेळाबद्दलच बसत नाही असं दिसतंय. पण असाही विषय आला आहे की अजूनही गड्डायात्रा चालू आहे, 20 तारखेपर्यंत चालू आहे. खूप गर्दी आहे. आज आमच्या राज्याचे अध्यक्ष पवार जाणार होते, गर्दी पाहता ते म्हणाले की आता 19 जाईल. त्यावेळेस जर मोदीजींच्या मंदिरात जाण्याचं ठरलं तर भाविकांनाही खूप त्रास होईल. पण मोदीजी अशा वेळेस खूप आग्रही असतात. पण माहित नाही, पण त्यांना बरेच दिवस सिद्धेश्वराचं दर्शनही घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस तेवढ्यापुरते आले असंही होईल.